इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सत्य आता मेडिकल रिपोर्ट आणणार नाहीये, तर आता पूर्वा पाटीलला चांगलाच धडा शिकवणार आहे आणि त्याची तयारी त्यांनी कशी केलेली आहे ते आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर कशा प्रकारे पूर्वाला माफी मागायला लावली आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. झालेलं असं असतं की आता सत्या बाहेर गेलेला असतो आणि आतमध्ये फक्त मंजू असते आणि मंजूच्या पुढची फाईल घेऊन पूर्वा तिला त्रास देत आहे. तिने फाईल काढलेली आहे तात्यासाहेबांची आणि त्यामध्ये तात्यासाहेबांची बायको म्हणजेच मानिनी तात्यासाहेब मोहिते पाटील या आगीमध्ये दगावल्या का नाही दगावल्या असा प्रश्न आता तिने मंजूला विचारलेला असतो. मंजूला काय उत्तर द्यावं ते कळत नसतं. बाहेर सत्या असतो, त्याला हे कानावर पडतं आणि तो आतमध्ये येतो आणि तो मंजूला खुणावतो आणि त्यानंतर मंजूने उत्तर दिले की त्या जिवंत आहेत. हे ऐकल्यावर लगेच पूर्वा चिडते आणि म्हणते, "त्या जिवंत आहेत? जिवंत आहेत तर त्या मला आपल्या पोलीस स्टेशनला हजर पाहिजेत. तुम्ही कितीदा शोध घेतला त्यांचा सांगा." असं म्हणून ती मंजूवर चिडलेली आहे. मंजू म्हणते, "मी त्यांचा शोध घेत आहे. त्या मला आत्ताच्या आत्ता म्हणजे लवकरात लवकर त्या मला या पोलीस स्टेशनमध्ये हजर पाहिजेत. त्यांना शोधायचं आणि माझ्यापुढं हजर करायचं." अशी तंबीच आता पूर्वानं मंजूला दिलेली आहे. त्यानंतर ती सत्याला पाहते आणि ती अजूनच चिडते आणि सत्याला म्हणते, "ए, तुला सांगितलंय ना बाहेर व्हायचं पोलीस स्टेशनच्या. जाऊन अगोदर मेडिकल सर्टिफिकेट घेऊन यायचं आणि मग तुझं तोंड दाखवायचं." अशा प्रकारे ती सत्याला बोललेली आहे. सत्या पण चिडलेला आहे. आता सत्या पोलीस स्टेशनच्या बाहेर येतो. बाहेर बलमा देखील असतो. बलमा म्हणतो, "सत्या दादा, आता काय करायचं रे? सरकारी दवाखान्यात जाऊन आपल्याला मेडिकल रिपोर्ट आणावं लागेल तर." सत्या म्हणतो, "आता मी रिपोर्ट आणणार नाही. रिपोर्ट आणून त्यांना दिले तर त्यांनी ते फाडून टाकलेत ना, आता मला माझं काम करावं लागणार आहे." असं म्हणून सत्यानं एका ठिकाणी फोन लावलेला आहे आणि सत्या बोलतोय, "हो, मला गरज आहे. जरा तुम्ही मदत केली तर बरं होईल." असं बोलतोय आणि ते ऐकल्यावर तिकडून काय रिप्लाय येतो ते कळत नाही. पण सत्या खुश झालेला आहे. सत्यानं कोणाला तरी फोन लावलाय हे खिडकीतून हळूच पूर्वाने पाहिलेलं असतं आणि आता तिला देखील टेन्शन आलेलं आहे. कारण त्याने कुणाला फोन लावलाय हे तिला कळलेलं नसतं. पण सत्या शांत बसणारातला नाहीये, हे आता तिच्या लक्षात आलेलं आहे. बलमा सत्याला विचारतो, "काय झालं? कुणाला फोन लावलास रे?" सत्या म्हणतो, "आता बघ तू मी काय करतोय ते." बलमाला माहिती आहे, सत्यानं अगदी मर्मी घाव घातलेला असणार. कारण पूर्वाने त्याला जे काही बोलायला नको होतं ते सगळं बोललेलं आहे. तेवढ्यात मंजू धावत पळत बाहेर आलेली आहे. "सत्या, अरे नको इथं थांबू. त्या माहिती आहेत ना तुला नवीन मॅडम कशा आहेत त्या. त्यांना नाही पसंत पडत आहे तुम्ही इथं थांबलेलं. ते राहू दे बरं सगळं मेडिकल सर्टिफिकेट वगैरे काय. मला काम करू दे. मी आतमध्ये जाते आणि तुम्ही पण जावा इथून." असं ती सत्याला बोलत आहे. सत्या म्हणतो, "तुम्ही आता काहीच काळजी करू नका. मी बरोबर फिल्डिंग लावणार आहे." मंजूला देखील कळले की आता सत्या शांत बसणार नाही. तेवढ्यात पोलीस स्टेशनमधील सर्वांचेच फोन वाजू लागलेले आहेत आणि पळत जाऊन मंजूने फोन उचललाय आणि तिला जबरदस्त न्यूज मिळाली आहे. भारतीला देखील ती न्यूज मिळाली आहे आणि भारती धावत पळतच लगे पूर्वा मॅडमकडे जाते आणि ती धमाकेदार न्यूज तिने जेव्हा पूर्वाला सांगते, तेव्हा पूर्वाच्या देखील पायाखालची जमीन सरकलेली आहे. पूर्वा पटकन तिच्या केबिनमधून बाहेर येऊन पाहते, सत्य उभा असतो. तरी पण ते अजून सत्यावर चिडते आणि म्हणते, "तुला सांगितलेलं कळत नाही का रे? निघायचं म्हणून सांगितलं ना तुला इथून निघायचं." सत्य आता तिला काहीच बोलत नाही. सत्या फक्त गालातल्या गालात हसतो. कारण सत्यानं तिची जाम फिल्डिंग लावलेली आहे. थोड्याच वेळामध्ये एक मंत्र्याचा ताफा आलेला आहे. त्या मंत्र्याच्या गाडीचा सायरन वाजत आहे आणि त्या गाड्यांचा ताफा डायरेक्ट भवानीनगर पोलीस स्टेशनच्या समोर येऊन थांबलेला आहे. ते सर्व पाहताना पूर्वा पाटील पुरती घाबरून गेली आहे. कारण त्या ताफ्यातून स्वतः आरोग्य मंत्री खाली उतरलेले आहेत आणि ते सगळं बघितल्यावर पूर्वाची पार बोबडी वळलेली आहे. सत्याच्या घरी इकडे माया आणि सपना यांचा आंब्यावर ताव मारायचा चालू आहे. त्यांनी कसेही आंबे खायला सुरुवात केलेली आहे. अक्षरशः खाताना त्यांचं तोंड देखील त्या आंब्याच्या रसानं रेडबडून गेलेलं आहे आणि त्या दोघी एकमेकीच्या खुशामत करत गप्पा मारत असतात आणि आंबे खात असतात. तेवढ्यात त्यांना न्यूज कळली आहे, आरोग्यमंत्री आलेले आहेत. तेव्हा सपनी म्हणते, "आरोग्यमंत्री? म्हणजे काहीतरी धमाकेदार असणार बरं का?" माया म्हणते, "होय, होय, धमाकेदार असणार. मला तर वाटतंय आपल्यालाच भेटायला आले असतील. नाहीतर आपण तरी त्यांना भेटायला जाऊया. पटपट, पटपट आंबे खा बरं. चल, चल, चल लवकर." आणि त्यांना खबर कळली आहे, की आता ते पोलीस स्टेशनला जाणार आहेत. पोलीस स्टेशनला जाणार आहेत म्हणल्यानंतर सपनीला तयार करून माया म्हणजेच आईसाहेब म्हणतायत, की लगेचच्या लगेच आपण त्यांना भेटायला जाणं गरजेचं आहे. इकडे स्वतः आरोग्य मंत्री खाली उतरलेले आहेत आणि खाली उतरून त्यांनी सत्याला हातात हात देऊन मिठी मारली आहे. हे बघितल्यावर तर पूर्वाच्या चांगल्याच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत. ज्या व्यक्तीला आपण पोलीस स्टेशनच्या बाहेर हाकलून देत होतो, त्या व्यक्तीचं
आदरातिथ्य स्वतः आरोग्यमंत्री करतायत आणि आता आपलं काही खरं नाही आहे, हे सुद्धा तिला समजलेलं आहे. आरोग्यमंत्री येतात आणि सत्याला म्हणतात, "तू बोलवलंयस म्हणजे काहीतरी महत्त्वाचं काम असणार आहे, म्हणून मी पटकन आलेलो आहे. मला तर असं वाटतंय माझं मंत्रिपद आज खरं सार्थकी लागणार आहे." असं म्हणून ते आतमध्ये आलेले असतात. आता सत्या आतमध्ये आलेला असतो त्यांच्याबरोबर आणि मंत्री स्वतः सत्याला खुर्ची देत म्हणतात, "सत्या दादा बसा तुम्ही." सत्या म्हणतो, "अहो असं नका करू, तुम्ही बसा अगोदर." ते म्हणतात, "नाही, अहो तुम्ही दादा आहेत म्हणजे साताऱ्याचे दादा म्हणजे आमचे पण दादा आहेत. आम्हाला माहिती आहे तुम्ही काय काय काम करता ते. सत्या तुम्ही तुमच्या तोंडून काही सांगण्याची गरज नाही. आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि जनतेसाठी तुम्ही काय काय करता ना त्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. बोला काय काम काढलं आमच्याकडे ते सांगा म्हणजे आम्ही ते काम आत्ताच्या आत्ता पूर्ण करून टाकतो." आत्ता सत्यानं तोंड उघडलंय. सत्या म्हणतो, "या नवीन मॅडम आलेल्या आहेत, पूर्वा पाटील आणि ही पलीकडे आहे ती माझी मिसेस आहे. माझी मिसेस आजारी आहे आणि मी यांना म्हणत होतो की सुट्टी पाहिजे, पण त्या म्हणतात की सुट्टी मिळणार नाही. माझी मिसेस आजारी आहे, तिला खूप ताप आहे, अशक्तपणा आहे आणि तिला चालता देखील येत नाही, उठता बसता येत नाही, तरी देखील या पूर्वा मॅडम तिला सुट्टी देत नाहीत." हे ऐकल्यावर आरोग्यमंत्र्यांना खूपच राग येतो. त्यांच्याबरोबर डॉक्टर देखील आलेले असतात. ते डॉक्टरला म्हणतात, "जरा या मॅडमची तपासणी करा बरं. बघा त्यांना ताप आलाय का?" आणि लगेच त्या डॉक्टरांनी तपासलेलं आहे मंजूला. मंजूला तपासून त्यांनी पाहिलं तर 102 ताप असतो आणि तिला खूपच अशक्तपणा आलेला असतो. झालं. आता हे सगळं पाहून मंत्री महोदय भलतेच चिडलेले आहेत. सत्यानं दिलेली बातमी तर खरी आहेच, पण आता या पूर्वा पाटीलचं काहीतरी करावंच लागणार आहे, असं म्हणून ते खाडकन खुर्चीवरून उठतात, चिडतात आणि पूर्वा पाटीलला म्हणतात, "अक्कल नावाची काही गोष्ट तुमच्याकडे आहे का नाही? तुम्हाला कळतं का? तुम्ही सीनियर झालात म्हणजे काय झालं? तुमच्या सीनियर्सनी असंच शिकवलं का तुम्हाला? तुमचं ट्रेनिंग कुठं झालंय बघावं लागेल मला जरा. असंच झालं का तुमचं ट्रेनिंग?" असं म्हणून पार तिची अक्कलच काढलेली आहे. "तुम्हाला कळतं का तुमच्या ज्युनियर्सला कसं वागवलं पाहिजे ते? अहो त्यांना ताप आलाय म्हणल्यानंतर अगोदर त्यांना सुट्टी द्यायला पाहिजे का अगोदर त्यांच्याकडून मेडिकल सर्टिफिकेट मागितलं पाहिजे? एवढ्या कॉमन गोष्टी तुम्हाला कळत नाहीत. असलं मॅनर्सलेस तुम्ही कसं काय झालायत?" असं म्हणून त्याने पूर्वाची फार वाटच लावलेली आहे. पूर्वाला आता काय बोलावं तेच कळत नाही. पूर्वाला चांगलं त्या मंत्र्यांनी उलथापालथा करून टाकलेलं आहे. तिने म्हणते म्हणजे सॉरी. तो म्हणतो, "सॉरी? सॉरी मला म्हणायचं काय कारण नाही. सॉरी म्हणायचंच असेल ना, तर या मंजूला म्हणा. त्या किती कर्तबगार आहेत ना, ते देखील मला माहिती आहे." असं म्हणून आता त्यांनी मंजूची तर स्तुती केलेलीच आहे. त्याचबरोबर आता सर्वांच्या समोर या पूर्वाला मंजूला सॉरी म्हणावं लागणार आहे. पण मंजू काय म्हणत नसते. पण आता परत एकदा मंत्री महोदय म्हणतात, "तुम्हाला कळतंय ना? ऐकू येतंय का बहिरे झालात? पटकन सॉरी म्हणा." आणि आता तिला सॉरी म्हणण्याशिवाय पर्याय नसतो. "सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी," असं तिनं मंजूला म्हणलेलं आहे. तेव्हा सत्या खुद गलगलाट हसतो आणि तिला कळतं, की आपला अपमान झालेला आहे आणि ही बाजी सत्याने जिंकलेली आहे. झालं. मंत्री महोदय देखील खुश होतात आणि म्हणतात, "ठीक आहे, इथून पुढे जर का अशी चूक झाली ना, तर तुमचं काय करेल एवढं लक्षात ठेवा." असं म्हणून ते आता पोलीस स्टेशनच्या बाहेर पडलेले आहेत आणि सत्याला पुन्हा एकदा हाताला हात धरून ते म्हणतात, की "बरं झालं, तुमचं एक तरी काम मी करू शकलो ना, याचं मला खूप बरं बरं वाटतंय. कारण आजपर्यंत मी बघितलंय फक्त तुम्ही जनतेसाठी लढता आणि जनतेसाठीच काम करता. मला आज खूप आनंद होतोय. पण आता मी गडबडीत आहे म्हणून चाललोय. नाहीतर आता ना मला तुमच्याकडून बेतच करून घ्यायचा होता." सत्या म्हणतो, "का नाही? पुढच्या वेळेस तुम्ही आला ना, की आपण नक्की बेत करूया." असं म्हणून सत्या बाहेर पडतो आणि मंजू देखील बाहेर पडते. आता सत्या आणि मंजू गाडीत बसून जाणार असतात. तेवढ्यात सत्याच्या लक्षात येतं, की तिची स्टिक आहे ती आतमध्येच राहिलेली आहे आणि तो मंजूला म्हणतो, "थांबा तुमची स्टिक घेऊन येतो." आतमध्ये पूर्वा अगदी खिळा ठोकल्यासारखं उभारलेली असते. सत्या तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, "हे सगळं खरं तर मी करणार नव्हतो, पण तुम्ही मला करायला लावलं. तुम्हाला बघायचं होतं ना माझी ताकद काय आहे? तर त्याचा एक नमुना मी तुम्हाला दाखवला आहे. इथून पुढं तुम्ही माझ्या नादी लागू नका. वेलकम टू सातारा पूर्वा पाटील." असं त्यांनी दमच त्या पूर्वा पाटीलला दिलेला आहे. पूर्वा पाटील आहे त्या जागेवरच ढसाढसा रडायला लागलेले आहे. सत्या बाहेर येतो, गाडीमध्ये बसतो, मंजूला घेऊन तो बाहेर निघून गेलेला आहे आणि आतमध्ये पूर्वा पाटीलने तिथल्या टेबलवरच्या सगळ्या वस्तू फेकाफेकी करायला सुरुवात केलेली आहे. या रागवलेल्या असतानाच तिथं पोहोचले माया आणि सपनी. अगोदरच्या कार्टून आणि आता त्या आतमध्ये पोहोचतात तेव्हा पाहतात, की पूर्वा तर चिडलेली आहे. आता चिडलेले असून सुद्धा त्या आतमध्ये येतात आणि तिला विचारतात, की "मंत्री महोदय गेले का?" मग तर ती बाई अजूनच चिडते. बरं एवढ्यावरच त्या थांबत नाहीत, तर लगेच म्हणतात, "अहो आम्ही मंत्री महोदयाकडे नाही तुमच्याकडे चालू होतो." असं म्हणून पुष्पगुच्छ, हार आणि नारळ आणि शाल देखील पूर्वाला द्यायला लावतात. "आता तुम्ही इथं नवीन आहेत ना म्हणून तुमच्यासाठीच आणला होता." असं खोटं-खोटं बोलायला लागतात. पूर्वा भलतीच चिडते आणि त्यांनी आणलेल्या वस्तू दणादण फेकून देते. लगेच माया आणि सपना
पळतच बाहेर सुटतात आणि बाहेर आलेल्या कार्यकर्त्याला म्हणतात, "आता ह्या ज्या नवीन आलेल्या इन्स्पेक्टर साहेब आहेत ना, ते आम्हाला घरीच भेटायला येणार आहेत. म्हणून आम्ही त्यांना आता इथं काय भेटणार नाही." असं म्हणून गाडीत बसून त्यांनी धूम ठोकलेली आहे. तर इकडे सत्या आता मंजूला घेऊन घरी पोहोचलेला आहे आणि तिला खूपच ताप आहे. सत्या आता मंजूला सांगतोय, "जोपर्यंत बरं वाटत नाही ना, तोपर्यंत घरातून हालायचं नाही." मंजूला खूप ताप आलेला आहे. सत्याने तिला पांघरूण घातलेलं आहे आणि तिच्यासाठी गरमागरम सूप देखील करून दिलेलं आहे आणि तिच्या अंगावर हात टाकून सत्या शांतपणे तिच्याजवळ बसलेला आहे. तर इकडे पूर्वा मात्र तिच्या बापाकडं म्हणजेच तात्यासाहेबाकडे गेली आहे आणि तात्यासाहेबाला झालेला सगळा प्रकार सांगितला आहे. खरं तर तात्यासाहेबांना सत्याच्या या ताकदीचा अनुभव आहे, पण आता पूर्वाला या ताकदीचा अनुभव आलेला आहे. अगोदरच तात्यासाहेबांनी तिला सांगितलेलं होतं, की सत्यापासून जरासं सावध राहा, पण तिनं सत्याला अतिशय हलक्यात घेतलं आणि त्यामुळं तिला आता मोठ्या अपमानाला सामोरं जावं लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. सत्या इकडं मंजूची काळजी घेत असतो, तेव्हाच त्याला भारतीचा फोन आलेला आहे आणि भारतीने सत्याला एक जबरदस्त न्यूजच दिलेली आहे. सत्याला ते म्हणते, की "तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला येऊ शकता का?" तो म्हणतो, "काय झालं?" आता तेथेच मंजू देखील असते. मंजूसमोर त्याला काहीच बोलायचं नसतं आणि तो देखील काही न बोलता हळूच बाहेर पडतो आणि डायरेक्ट भारतीकडे पोहोचलेला आहे आणि तेव्हा भारती सांगते, "पूर्वा मॅडमनी तुमच्याकडून एक सुटकेस आणली होती, ते तुम्हाला माहिती आहे का?" तो म्हणतो, "हो." ती सुटकेस कोणाची होती? ती आर्यनची होती आणि त्यामधून एक जबरदस्त वस्तू हाती लागलेली आहे आणि मग तिने दाखवलंय, की त्यामध्ये आर्यनचा फोटो होता आणि आर्यनच्या बरोबरच तात्यासाहेबाचा फोटो होता. आर्यन हा तात्यासाहेबाचा मुलगा आहे याचा उलगडा आता सत्याला झालेला असतो. एवढंच नव्हे तर आता भारतीनं त्यापेक्षाही धमाकेदार न्यूज सत्याला दिलेली आहे. ती म्हणते, "एवढंच नाही, हा आर्यन तात्यासाहेबांचा मुलगा आहे. यापेक्षाही खतरनाक न्यूज माझ्याकडे आहे आणि ते म्हणजे ही जी पूर्वा आहे ना, हिचं पूर्ण नाव तुम्हाला माहिती नाही आहे. तिचं पूर्ण नाव आहे पूर्वा तात्यासाहेब मोहिते पाटील." आणि मग सत्याला सगळ्या गोष्टींचा उलगडा झालेला आहे, की कशामुळं हिनं मानिनीला गाडीमध्ये बसवून घेऊन चाललेली होती. त्याचबरोबर आल्यापासून ही आपल्या मागं का लागलेली आहे? मंजूच्या मागं का लागलेली आहे? म्हणजे तात्यासाहेबांनी सोडलेलं हे पिल्लू आहे, जे आपल्याला इथं संपवण्यासाठी आलेलं आहे, हे आता त्याला समजलेलं आहे. भारतीनं अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि आता सत्या तिच्या विरोधात म्हणजेच पूर्वाच्या विरोधात चांगला शड्डू ठोकून तयार झाला आहे. कारण आता तिचा प्रत्येक प्लॅन काय असणार आहे हे त्याच्या लक्षात आलेलं आहे. आपल्याला संपवण्यासाठी ती इथपर्यंत पोहोचलेली आहे. हिचं काम आहे की आपल्या फाईल ओपन करायच्या आणि आपल्याला त्रास द्यायचा. असं जर का असेल तर आज जसं आरोग्य मंत्र्याला मी इथं आणून उभा केलं होतं, तसं मी काय काय करू शकतो हे अजून पूर्वाला माहिती नाही, असं तो भारतीजवळ म्हणत आहे. तर भारती देखील सत्याला म्हणते की लवकरात लवकर ही ब्याद आहे ना ह्या पोलीस स्टेशनच्या बाहेर घालवून टाका. कारण ती जेव्हापासून पोलीस स्टेशनला आली आहे ना, आम्हाला अन्न गोड लागू देत नाही आहे. सारखं तिच्या भोवती आम्हाला उभं राहावं लागतं आणि सारखं पळापळ करावी लागते. बरं कामाचं पण ती काही बोलत नाही. नुसता ती अपमान करत असते. सत्या म्हणतो, "आता तुम्ही काहीच काळजी करू नका. हिचा बंदोबस्त मी लवकरात लवकर करतो. ही कशासाठी आली ना, ते सगळं मला कळलेलं आहे आणि आर्यनला कोणी पळवलंय ते देखील आता मला कळलेलं आहे. लवकरात लवकर ह्या आर्यनला पळवण्याच्या केसमध्ये या पूर्वालाच अडकवून आता हिला सस्पेंड केल्याशिवाय मी सोडणार नाही." अशी शपथच आता सत्यानं घेतलेली आहे आणि आता सत्या पूर्वा पाटीलच्याच मागं जोरात लागणार आहे. कारण आत्तापर्यंत पूर्वा पाटील त्याच्या मागं लागत होती, की या सत्याला मी संपवेल म्हणून, पण सत्याच्या ताकदीचा तिला अंदाज नाही. आता सत्या कशाप्रकारे या पूर्वा पाटीलला सस्पेंड करून टाकतोय आणि तात्यासाहेबाला अजून एक मोठा धक्का देतोय, ते आपल्याला पुढील काही भागांमध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.